नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव अतिश आहे आणि आज मी माझ्या जीवनातली सर्वप्रथम अनुभवलेली गोष्ट तुमच्या समोर सादर करीत आहे. मी माझ्या खऱ्या नावाचा उल्लेख करणार नाही आहे. कारण ही एक अत्यंत खरी गोष्ट आहे आणि ज्याच्या सोबत मी हे अनुभवलं आहे त्यांना हे कळू नये म्हणून मी यामध्ये कोणत्याही इसमाच्या खऱ्या नावाचा उल्लेख करणार नाही आहे. माझ्या आत्याचा नाव सरला आहे. ती माझी चुलत आत्या आहे, सख्खी नाही. ती शरीराने गोरीपान आहे. तिचा फिगर 3'6'3'0'3'8 असं असावा साधारण. तिचे बॉल आणि बोचा खूप बाहेर आलेला आहे. लग्न होऊन तिला 2 मुली आहेत. अर्थातच सगळं काही बाहेर आलेलं असणार. आमचे मामा मुंबईला स्कूलमध्ये पिऊनची नोकरी करतात. आत्याच्या फॅमिलीमध्ये वाद असल्याने ती तिच्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी म्हणजे तिच्या गावी राहायला आली आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 13वी मध्ये होतो. आत्याच्या 2 मुली, एक युक्ता तर दुसरी रिद्धी. त्या दोघी गावच्या लहान मुलांना सोबत खेळायच्या. गावात कमी मुलं असल्याने मी पण त्याच्यात खेळायचो. युक्ताचा वय साधारण 19 वर्ष असावं तर रिद्धीच्या 18. मी लपाछुपी खेळताना मुद्दाम युक्ता सोबत लपायचो. युक्ता दिसायला खूप सुंदर होती. मी तिला कुठे पण पकडायचो. तिच्या चड्डीमध्ये हात टाकून पुच्छीला चोठायचो. ती वयात आलेली ती ही सगठाई मज्जा घ्यायची, पण या आधी कुठल्या मुलाने तिच्यावर हात साफ केलेला नसल्यामुळे छातीवर काही चम्मास नव्हतं तिच्या, पण मी तरी सुद्धा चाटी माठायचो तिची. आणि ती मला सगट करू द्यायची. खर तर गावातली इतर मुलं सुद्धा तिच्यावर हात साफ करायची. मी तिला पॉन दाखवायचो, सोबत रिद्धीला पण घ्यायचो. पॉन बघताना माझ्या लंड ताट झाला की मी युक्ताचा हात माझ्या चड्डीमध्ये टाकून लंड हलवायला सांगायचो आणि ती ते बघत बघत करायची. पण जेव्हा मला कट की युक्ता अशी सर्व्हिस गावातल्या इतर मुलांना पण देते, मी तिच्याशी बोलणं आणि भेटणं बंद केलं. त्याला वेठाई मला पॉन पाहायचा खूप वेळ लागला होता. तेव्हा मी वर्जन असल्याने कसम तरी कुणीतरी जेवायला मिठल याच्या प्रयत्नात होतो मी. माझ्या गावी छोटासा दुकान आहे. मम्मी पप्पा बाहेर गेले की मला चमते पाहायला लागायचे. एक दिवशी असंच मी घरी कुणी नसताना दुकानात बसून पॉन बघत होतो. कॉलेज सुटी होती. त्यात मी एकटा आणि दुकानावर गर्दी नव्हती. मी खुर्चीत बसून लंड चोठ पॉन बघत होतो. तेवढ्यात रिद्धी दुकानात आली. तिला बघून माझा मूड झाला. माझ्या मनात तिला जेवायची इच्छा झाली. जे मी पॉनमध्ये पाहिलं ते आपण हिच्या सोबत करूया असं माझ्या मनात आलं. रिद्धीने माझ्याकडून खायला मागितलं, पण तिच्याकडे पैसे कमी होते. मी तिला म्हटलं, माझं एक काम आहे, जर तू ते केलास तर फ्रीमध्ये मी तुला ते खायला देईल. ती म्हटली, ठीक आहे दादा. मी तिला आत बोलावलं आणि दुकान लावून घेतलं. आणि आतमध्ये जाऊन बेडवर बसवलं तिला आणि जो पॉन व्हिडिओ मी बघत होतो तो तिला दाखवून आपण असं करायचं असं म्हटलं तिला. ती ठीक आहे म्हटली. पण मला ते खर देशील ना मी, असं तिने मला विचारलं. मी म्हटलं, मी 2 देईल तुला. असं बोलून मी 19 वर्षाचा मुलगा त्याला 18 वर्षाच्या मुलीला किस करू लागलो. ती फक्त बघत होती, काही चम करत नव्हती. मी तिचे कपडे काढले, तिला पूर्ण नांगती केली. तिच्या अंगावर कुठे चमकेस किंवा काही नव्हतं. निप्पल्स तर खूप छोटे होते. मी तिला झोपवलं आणि तिच्या अंगाला हठू किस करत खाली आलो आणि तिची पुच्ची पूर्णच्या पूर्ण माझ्या तोंडात पकडून चुपून लागलो, चाटू लागलो. ती शांत पडून होती. मी तिला उठवलं आणि घोडी बन म्हटलं. तिची पुच्ची खूप छोटी होती. तिच्या पुच्चीचा होल खूप जास्त लहान होता. माझ्या लवड्याकडे पाहिलं. विचार केला, हा जरा इथे टाकला तर माझे लवडे लागणार. मनात माझ्या अचानक हा विचार आला आणि त्या भीतीने मी तिला म्हटलं, रिद्धी आता तुला मी हे दाखवेल तसं चमतू करायचोक. ती हो म्हटली. मी तुला ब्लोजॉबची व्हिडिओ दाखवली. कसम लंड चुपल जातम. आणि मी तिच्या समोर चड्डी काढून झोपलो. तिच्या समोर फोन देऊन तिला म्हटलं, जसम ही व्हिडिओ मध्ये मुलगी करते तसम सेम कर. तिने हो म्हटलं. आणि तिने माझ्या लंड आपल्या तोंडात घेतलं. आणि अंडा आईस्क्रीम सारखं चुपू लागली. ती एक्स्ट्रा टाइम ते करत होती. त्यामुळे तीच दात मला रूपात होते. पण मी तिच्याकडून व्यवस्थित ते करून घेतलं. साधारण 10-12 मिनिटने माझा वीर्य बाहेर आला, जो मी तिच्या चमतोंडात सोडल. गरम वीर्य तिच्या तोंडात गेला. तो खोकू लागली, थुंकू लागली. मी तिला घाई ने उठवलं. तिला पाहिजे ती वस्तू देऊन घरी जा म्हटलं. आणि हे कोणाला बोलू नकोस असं सांगितलं. ती हो म्हटली आणि घरी निघून गेली. रिद्धी घरी गेल्यावर तिला आत्याने विचारलं, एवढं वेट का झालं, कुठे होतीस बोलून आत्याने तिला मारल. कारण जेवण न करता ती बाहेर गेलेली. खूप वेट झालं तरी आली नाही. आणि रत्ता ती बोलून गेली की ती माझ्या सोबत होती. आत्याने विचारलं, काय करायला गेलेलीस, तर या गोष्टी तिने तिला सांगितल्या. दुसऱ्या दिवशी मला युक्ता बोलवायला आली. मी म्हटलं, काय काम आहे, तर म्हटली, नाही माहित, मम्मीने बोलावलं काम आहे. मी आत्या घरी गेलो. तिने मला बघून ये बस म्हटलं. युक्ता खेळायला निघून गेली. आत्याने रिद्धीला बोलावलं आणि तिच्या समोर मला विचारलं, काल तू काय केस रिद्धी सोबत. हे ऐकताच माझी गांड फाटली. मनात विचारलं, मला आता लवडे लागले.
आत्या आय झवणार आपली. मी घाबरत घाबरत म्हटलं काही चम नाही आत्या. मी असं बोलताच आत्या रिद्धीला जोरात ओढली आणि म्हटली जा प्रोजेक्ट रेडी कर. मी येऊन बघते असं बोलताच रिद्धी तिथून निघून गेली. आत्या म्हटली तू काही चम केलं नाहीस माहीत आहे मला. पण जे तू केलास ते पण खूप आहे. तुला पोलिसच्या हवाली द्यायला. हे ऐकताच मी घाबरलो. खुर्चीतून खाली बसून मी रडू लागलो. आत्याच्या जवळ गेलो आणि माफी मागू लागलो. आत्याने डाव्या हाताने माझी केस घट पकडली आणि उजव्या हाताने मला कानाखाली लगावली. मी रडू लागलो. ती म्हटली चुप एकदम चुप. तिने रिद्धीला आवाज दिली आणि मला उठून बस म्हटली. रिद्धीला म्हटली खेळवायला जा आणि लवकर येऊ नकोस. असं बोलून ती उठली आणि रिद्धी बाहेर जाताच दरवाजा आतून लावून घेतला आणि माझ्या जवळ आली आणि मला बेडरूम मध्ये चाल बोलली. मी बेडरूम मध्ये गेलो. तिने मला म्हटलं काल जे तू केलंस ते मी पोलिसला सांगू नये तर मी सांगितले ते तू केलं पाहिजेस. मी हो हो असं रडत रडत उत्तर दिला. आत्या मला म्हटली कपडे काढ पूर्ण नांगता हो. मी घाबरत घाबरत कपडे काढले व पूर्णपणे नांगता झालो. भीतीने माझा लंड चिबला होता. तिने माझ्या लवड्याकडे पाहिले आणि मला बेडवर बस म्हटली. मी बेडवर कडेला टेकून बसलो. आत्याने गाऊन घातली होती जांभळ्या रंगाची. माझ्या समोर तिने ती काढली. तिचे बॉल माझ्या समोर उघडेच्या उघडे. तिने गाऊन मध्ये फक्त चड्डी घातली होती. ती एक पायावर उभी राहिली व चड्डी काढून साईडला ठेवली. आता ती माझ्या समोर पूर्ण नंगती होती. तिच्या गोरा गोरा शरीर, मोठे मोठे बॉल, पुच्ची वर असलेली शर्ट, लांब मोठा बोचा त्या अवतारामध्ये तिला नंगू बघून माझ्या चिंबलेला लंड खटकन ताट झाला. ती एकदम माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या केसात हात टाकलं. माझी केस ओत माझ्या चेहरा तिच्या दूध जवळ घेऊन गेली आणि म्हटली चूप माझे बॉल दाब त्यांना जोरजोराने. हे ऐकताच मी मोठा तोंड करून दूध प्यायला सुरुवात केली. खूप वेळ दूध दाबून चुपून झाल्यावर तिने मला बेडवर ढकललं आणि येऊन माझ्या तोंडावर बसली. तिच्या पुच्चीवरची केस माझ्या ओठांवर येत होती. मला ती जोरात ओढली. भडव्या आता माझी गांड चाट. खूप दिवसापासून तिला सुख मिळाला नाही आहे. माझ्या मूत निकलेपर्यंत चूप तिला. ती वेड्यासारखी ओरत होती. मीही वेड्यासारखी तिची गांड चाटू लागलो. सप 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 करत चुपू लागलो. 40-45 मिनिटे मी तिची पुची चुपत होती. 4-5 केस माझ्या ओठात आली तिची. पण ती उठायच्या नाव काही घेईना पिसटलेल्या रंडीसारखं ती ओरत होती. अचानक तिथून मला ओढ बोलून तिने मला बाथरूम मध्ये नेलं आणि तिथे मला ढोपर्या बसवलं आणि समोर उभी राहून पुन्हा पुच्ची चाट माझी असमती म्हटली. जिभेने जब माझी गांड असमती बोलून बोलून मला गरम करत होती. मी तिला बोललो, आत्या बस की झालं. ती म्हटली, जावा काय पोलीस स्टेशन रिद्धीला घेऊन. मी नाही म्हटलं आणि पुन्हा जीभ टाकून चुपून लागलो. पुन्हा 10 मिनिट चुपून झाल्यावर मला जाणवलं काहीतरी खारट चव आहे. आत्याने सुसू केली माझ्या तोंडामध्ये. माझ्या चेहऱ्यावर मला पूर्ण तिच्या मुताने भिजवटतीने आणि अंगावर पाणी ओतलं माझ्या आणि म्हटली चल बाहेर. बाहेर बेडरूम मध्ये बेडवर मी बसलो. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या लंड हातात पकडून हलवू लागली. माझा लंड असाच ताट होता. ती समोर माझ्याकडे कडे तोंड करून माझ्या लंड पुचीमध्ये घेऊ बसली व वरखाली करू लागली. तिच्या बोचा माझ्या मांडीवर आदळत होता. मी तिच्या बोचावर फटके देऊ लागलो. फॉट 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 ती जोर जोरात ओरत होती. झब मला भोसडीच्या गांड मार माझी गांड आहे आहे आहे. तिचे बॉल गचक्याने उडत होते. मी दाताने निप्पल्सला छावा घेत होतो. थोड्या वेळाने मी तिला म्हटलं आत्या तू कुत्र्यासारखी वाग. मी आता मागून झवतो तुला. ती लगेच कुत्री झाली. मग मी डॉग शॉट लावायला सुरुवात केली. मी माझा स्पीड वाढवला. जसम जसम माझा लंड तिच्या पुच्चीमध्ये जाई. चप 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 असम आवाज येई. तिचे कुल्ले माझ्या गचक्याने हालत होते. मी मागून तिचे बॉल पकडून माठा होतो. साधारण 17-18 मिनिटांनी तिच्या पाणी सुटला व ती शांत झाली. मी उठलो. तिच्या जवळ गेलो व माझा लंड तिच्या ओठाजवळ नेला. तिने एकटक माझ्याकडे रागाने पाहिलं आणि एक कोमल हास्यस्मित देऊन माझ्या लंड हातात धरून हलवू लागली. मी तिला म्हटलं आत्या त्याला तुझ्या तोंडाने मज्जा दे. मग तिने माझ्या लंड तोंडात घेतला व ती त्याला चुपू लागली. 5 मिनिट चुपल्यानंतर माझा वीर्य बाहेर आला. तो मी तिच्या छातीवर उडवला. तिने माझा वीर्य तिच्या दोन्हीही बुब्जला चोठट. माझा आनंद 7व्या थरावर होता. मला मज्जा येत होती. मी तिचे बॉल हातात पकडून पिलत होतो. कुस्करत होतो. तिने स्वतःची आवर केली व एकदम चम मला म्हटली, चल निघ आता आणि पुन्हा कधी असं करू नकोस. मी हो